अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ फारच महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये मी आपणास सांगणार आहे स्वामी महाराजांनी आपल्यावर प्रसन्न कसे व्हावे. म्हणजेच महाराजांनी आपली एखादी खूप जुनी इच्छा जर असेल ती पूर्ण होत नसेल तर ती कशी पूर्ण व्हावी, त्यासाठी मी आपल्याला स्वामी महाराजांना इच्छापूर्ती नवस कसा करायचा आहे ते सांगणार आहे. आणि बरं का मित्रांनो, हा नवस जर का मनापासून पूर्ण केला तर स्वामी महाराज तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील. नेहमी आपल्याला असं वाटते की म्हणजे बघा, आपण दररोज महाराजांची कोणती ना कोणती नित्यसेवा करत असतो. तर आपल्याला म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की त्यांनी ज्यांना म्हणजे ज्या व्यक्तीला ज्या प्रकारच्या सांसारिक अडचणी आहेत त्या सगळे दूर व्हाव्यात आणि त्याच्याशी संबंधित गोष्टी आपण महाराजांकडे मागत असतो. जसं की महाराज माझं हे काम होऊ द्या, महाराज माझं ते काम होऊ द्या, महाराज मला हा त्रास आहे, ही अडचण आहे ती दूर करा. म्हणजेच आपण महाराजांना नवस बोलत असतो किंवा साकडे घालत असतो. तर त्या नवसामध्ये आपण कधी-कधी असं सुद्धा कबूल करतो, म्हणजेच महाराज तुम्ही मला हे केलं तर मी तुम्हाला सोन्याची वस्तू दान करेल, चांदीची वस्तू दान करेल किंवा मी एवढे-एवढे पैसे मी दान करेल, जे की फार अत्यंत चुकीचे आहे. कारण ह्या कुठल्याच प्रकारच्या गोष्टींमध्ये महाराजांना रस नाही. कारण स्वामी महाराजांना पाहिजे ती मनापासून केलेली भक्ती आणि स्वामींचे केलेले नामस्मरण आणि पूजा. स्वामींचे नामस्मरण मनापासून केलेले हे महाराजांना फार आवडते. पण स्वार्थासाठी केलेली सेवा ही कधीच महाराज स्वीकारत नाही. तर आता आपल्याला काय करायचे आहे? एक नारळ आणि खडीसाखर घेऊन महाराजांच्या केंद्रामध्ये किंवा तुमच्या घरातील देवासमोर स्वामी महाराजांच्या मूर्तीकडे किंवा स्वामींच्या फोटोंकडे ठेवून महाराजांना विनंती करायची आहे, की महाराज मला ही अडचण आहे आणि ती दूर होण्यासाठी मी तुमच्या सेवेचा संकल्प घेतलेला आहे. असं म्हणून स्वामी महाराजांच्या समोर नतमस्तक होऊन विनंती करा. तर आता आपण महाराजांना नवस कुठला करायचा आहे, तर असं आपण नवस आवर्जून करावा, की महाराज मी तुमचे 108 पारायण करणार आहे. म्हणजेच 108च नाही, म्हणजे जोपर्यंत माझे संकट किंवा माझी जी अडचण आहे ती दूर होणार नाही, तोपर्यंत मी तुमची मनापासून सेवा करणार आहे. मनापासून मी तुमचे नामस्मरण करणार आहे. तुमच्या सेवेमध्ये मी अजिबातच खंड पडू देणार नाही. जर माझी काही म्हणजे अडचण असेल, म्हणजेच मासिक धर्म असेल तरच खंड पडेल. नाहीतर कुठल्याच प्रकारची अडचण असो, मी तुमची नित्यसेवा केल्याशिवाय कधीही झोपणार नाही. नामस्मरण केल्याशिवाय कधीच झोपणार नाही. आणि आपण स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये किंवा मठामध्ये जी पण नित्यसेवा मला मिळेल, ती मी अगदी मनापासून करेल. तेच तर काय महाराज, मी तुमच्या केंद्रामध्ये सगळा कचरा सुद्धा झाडून काढेल. कारण आपण दुसऱ्यासाठी जेव्हा काही चांगलं काम करतो ना, तेव्हाच आपण महाराजांच्या नजरेत येऊन जातो आणि तेव्हापासूनच स्वामी महाराज आपल्यासाठी चांगलं करण्याची सुरुवात करतात. तर मला हे सांगायचं आहे, तुमची जर कुठली पण प्रकारची इच्छा आहे महाराजांकडे पारायणाचा किंवा 11 माळीचा किंवा केंद्रामध्ये जाऊन जी पण सेवा मिळेल ती स्वीकारा. म्हणजेच आता अशा प्रकारचा नवस जर आपण स्वामींना करू, तर ती नक्कीच स्वामी महाराज बघतात आणि म्हणजेच बघा कसं मनापासून आपण कुठल्याही गोष्टी करतो ना, जेव्हा आपण दुसऱ्यांबद्दल निंदा करत नाही किंवा दुसऱ्यांबद्दल काही स्वार्थी भावना आपल्या मनामध्ये नसते. आपण सर्वांबद्दल विचार करतो, तेव्हाच स्वामी महाराज आपल्याबद्दल विचार करतात. अशाच प्रकारची एखादी सेवा स्वामींना कबूल करा आणि म्हणा, स्वामी मी माझी अडचण दूर होईपर्यंत ही सेवा स्वीकारते. तुमच्या आयुष्यातील अडचणी नक्कीच कमी होतील आणि काहीच मागायची तुम्हाला गरज पडणार नाही. तुमचं काम फक्त महाराजांची मनापासून केलेली सेवा आहे. आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.